गुरु मंत्र जप आणि अनुभव. नाथबाबा संदेश. प्रस्तावना. आदेश. जीवनात कितीही अंधार पडला, कितीही संकटे आले, तरी जो व्यक्ती आपल्या गुरुमंत्रावरती विश्वास ठेवतो त्याच्या मार्गावर अडथळे आपोआप दूर होतात. ना संप्रदाय सांगतो, मंत्र म्हणजे देवाची थेट भेट. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गुरुमंत्र जपाची ताकद, नाथबाबांनी सांगितलेले मंत्राचे रहस्य आणि साधकांना आलेले अद्भुत अनुभव. चला तर मग नाथबाबांच्या किंवा नाथांच्या दिव्य मार्गावरती पाऊल टाकूया. 1 नंबर, गुरुमंत्र म्हणजे काय? गुरुमंत्र काय असतो ते आपण जाणून घेऊया. गुरुमंत्र हा साध्या शब्दाचा समूह नसतो, तो गुरुची ऊर्जा शिष्याच्या जीवनामध्ये जागृत करणारा दिव्य संकेत असतो. नाथ परंपरेमध्ये म्हणतात, गुरुमंत्र जीवाला जीवाशी जोडतो. हा मंत्र तुमच्या मनातील भय, शंका, करणी, नकारात्मकता सगळं जाळून टाकतो. जेथे दिव्यात वात लावली की अंधार पडतो, तसे गुरुमंत्र जपताच जीवनातील अडथळे पळून जातात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, गुरुमंत्र हा साध्या शब्दाचा एक समूह नसतो, तो गुरूंची ऊर्जा आणि शिष्याच्या जीवनामध्ये जागृत करणारा एक दिव्य संकेत असतो. म्हणजे या ठिकाणी मांडलेला गुरुमंत्र म्हणजे एक दिव्य संकेत आहे, असं या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 नंबर, नाथ संप्रदायामध्ये मंत्राची शक्ती. नाथांना मंत्र म्हणजे कुंडलीची चावी वाटली जाते. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, अवधूतनाथ यांचे एकत्र तत्व. मंत्र जपाशिवाय साधना जागत नाही. नाथ संप्रदायामध्ये मंत्र जप करताना 3 ऊर्जा शक्ती जागृत करतात, यानी की जागृत होतात. म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पहिली जी आहे वाक शक्ती, उच्चारातून सकारात्मक तरंग निर्माण करण्यासाठी. दुसरं आहे मनशक्ती, मनातील विकार विटळण्यासाठी. आणि तिसरं आहे प्राणशक्ती, शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा जळणे. म्हणूनच नाथबाबा स्पष्ट सांगतो, जप हा साधकांना गुप्त अस्त्र आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, वाक शक्ती काय करते, तो उच्चारातून सकारात्मक तरंग निर्माण करण्याची काम या ठिकाणी करते वाक शक्ती. दुसरं आहे मनशक्ती, मनातील विकार वितळण्यासाठी काम करतं मनशक्ती. 3 नंबर आहे प्राणशक्ती, शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा जाळण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करतं. हे जप साधकांना गुप्त अस्त्र या ठिकाणी नाथबाबांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 3 नंबर, गुरुमंत्र जप कसा करावा. खूप इम्पॉर्टंट आहे. गुरुमंत्र जप कसा करायचा आहे, या ठिकाणी खूप महत्वाचा संदेश या ठिकाणी आपल्याला दिला आहे की गुरुमंत्र तुम्ही जप कसा प्रकारे करू शकता. गुरुमंत्र जप या नियमाने केल्यास त्याचे परिणाम चमत्कारासारखे दिसतात. नाथ संप्रदायामध्ये सांगितलेली विधी अशी आहे. त्याची पहिली विधी आहे मन शांत करणे. जप करण्याआधी अर्धा तास किंवा अर्धा मिनिट 1 मिनिट शांत बसा आणि 3 खोल श्वास घेण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. दुसरं आहे गुरुचे स्मरण, हात जोडून मनात मला नाथबाबा माझे संरक्षण करा, मार्ग दाखवा. 3 नंबर आहे जपाचे नियम. दररोज एका वेळी जप करा, स्वच्छ जागा बघा, आसन स्थिर करा, मनामध्ये प्रेम आणि शक्ती ठेवा. 4 नंबर आहे जपाची पद्धत काय असू शकते. गुरु मंत्र जप दिलेले असेल तर मनातच जपा, नसल्यास साधा मंत्र वापरा. ओम श्री गोरक्षनाथाय नमः किंवा ओम नाथाय नमः. जप करताना शब्द तोंडाने बोलायचे नाहीत. श्वासात जपल्यास ऊर्जा 10 पट वाढते. श्वासात मंत्र जपल्यानंतर काय होतं, ऊर्जा या ठिकाणी 10 पट वाढण्यासाठी तुम्हाला मदत करते. तर 2 खूप महत्त्वाचे मंत्र या ठिकाणी यांनी सांगितलेले आपल्याला. पहिला ओम श्री गोरक्षनाथाय नमः आणि दुसरा आहे ओम श्री नाथाय नमः. 4 नंबर, मंत्र जपाने काय बदल होतात. नाथबाबा सांगतात की नियमित मंत्र जप केल्याने मनातील भीती कमी होते. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मनातील भीती कमी होते. दुसरं आहे घरातील नकारात्मकता दूर होते. 3 नंबर आहे करणी, नजर, वाईट शक्ती जवळ येत नाहीत. 4 आहे कामातील अडथळे हटतात. 5 आहे शरीर, मन आणि प्राणशक्ती शुद्ध होते. आणि 7 आहे साधकांना अंतर्लगी प्रकाश जाणवतो. आणि अनेक साधक म्हणतात जप केले की मन शांत होते आणि सकाळ दिवस हलका आणि स्वच्छ वाटू लागतो. तर हे खूप महत्वाचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मनातील भीती कमी होते, नकारात्मकता दूर होते, करणी, नजर, वाईट शक्तीपासून तुम्ही दूर राहू शकता, कामातील अडथळे कमी होतात आणि शरीर, मन आणि जे आत्मा आहे ते शुद्ध होण्यासाठी तुम्हाला मदत होते, हे सर्व जप केल्यानंतर. 5 नंबर, साधकांना आलेले खरे अनुभव. नाथ संप्रदायामध्ये हजारो साधकांनी अतिशय अवधूतपणे किंवा अद्भुतपणे अनुभव घेतलेले आहेत. काही अनुभव तुमच्यासाठी. अनुभव क्रमांक 1, रात्रीची भीती दूर. एका भक्ताला रात्री घरात अनोळखी सावल्या दिसायच्या. त्याच्या गुरुने सांगितले दररोज सकाळी 108 वेळा नवनाथाय नमः असे 3 दिवस भीती गायब होती हा मंत्र म्हटल्यानंतर. दुसरा अनुभव आहे करणी तुटली. एका स्त्रीच्या घरात सतत भांडणं, आजारपण होतं. तिने नाथ मंत्र 21 दिवस दररोज 10 मिनिटं जपा.
एकदम घरातील वातावरण शांत झालं, आजारही कमी होण्यासाठी मदत झाला. अनुभव क्रमांक 3, मन शांती आणि समाधान. अनेक साधक सांगतात नाथ मंत्र केल्यावर जणू कुणीतरी हात धरून साथ देत आहे असं जाणवलं जातं. यामुळेच नाथ बाबा म्हणतात जप करा आणि अनुभव येऊ द्या, कारण अनुभवही आवाज करत नाहीत, ते मनात एक दिव्य शांतता घेऊनच येतात. 6 नंबर, मंत्र जपाचा गुप्त नियम. नाथ संप्रदायामध्ये एक गुप्त नियम आहे, मंत्र कोणालाही सांगू नका आणि जप शक्यतो मनातच करायचा आहे, कारण ऊर्जाला संरक्षण हवे असते. गुरुमंत्र हा तुमचा व्यक्तिगत ऊर्जा कवच असतो. तो जितका गुप्त ठेवाल तितका त्याचा परिणाम अधिक शक्तिशाली तुम्हाला जाणवेल. नाथ बाबांचा शेवटचा संदेश. नाथ बाबा म्हणतात देव शोधू नका, मंत्रामध्येच देव तुम्हाला सापडतो. मनापासून नियमित 10 मिनिटांनी जप सुरू करा. तिसऱ्या आठवड्यात तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतील. ते कोणते बदल घडून येतील हे पण मी तुम्हाला सांगतो. मन शांत होईल, निर्णय घेतले जातील, घरामध्ये प्रकाश येईल आणि समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. हे 4 जे काय ते बदल तुम्हाला या ठिकाणी घडून येतील. तर पहिला बदल तुम्हाला सांगतो की मन तुमच्या त्या ठिकाणी काय होईल, शांत होण्यासाठी मदत होईल. दुसरा आहे निर्णय घेतले जातील, म्हणजे तुम्ही जे निर्णय घेत आहेत ते योग्य प्रकारे तुम्ही या ठिकाणी निर्णय घेताल, हा खूप महत्त्वाचा आहे. त्याने घरामध्ये प्रकाश येईल. तुम्ही या ठिकाणी अंधार असेल घरामध्ये किंवा अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला जर येत असेल तर त्यासाठी काय करावं हे सुद्धा सांगितलं. घरामध्ये प्रकाश येऊ शकतो आणि समस्या कमी होण्यासाठी मदत होऊ शकते हे मंत्र जप तुम्ही केल्यानंतर किंवा गुरुमंत्र तुम्ही या ठिकाणी म्हटल्यानंतर, जपणे केल्यानंतर. ठीक आहे, तर तुम्ही प्रयत्न करा, नाथ बाबा तुमच्या मागे उभे राहतात. अलख निरंजन आदेश. तुम्ही फक्त या ठिकाणी प्रयत्न करत राहायचा आहे. तुमच्या सगळ्या समस्या आहे, घरातल्या समस्या, करण्याची समस्या किंवा नकारात्मकता तुमच्या मनामध्ये येत असेल, मन अदृश्य होत असेल, अशुद्ध होत असेल, तर सर्व प्रकारचे नियम नाथांनी आपल्याला सांगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हे सर्व इम्पॉर्टंट माहिती होती. हा व्हिडिओ 2-3 वेळा बघू शकता. हा व्हिडिओ जो आहे तो माझा बनण्याचं एवढंच उद्दिष्ट आहे की तुमची जे आहे तुमची घरामध्ये सुख शांती लाभो, तुमचं मन शुद्ध हो, तुमची आत्मा शुद्ध हो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हाल. करणी बाधा भूत प्रेत तुमच्या घरामध्ये निघून जावं एवढीच माझी अपेक्षा या ठिकाणी आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. फक्त नाथांचं तुम्ही नामस्मरण करा, नाथाला सर्व काही मंत्र तुम्ही जपन करा. 108 वेळा मंत्र तुम्ही दररोज जर म्हटला तर तुमच्या सर्व दुःख बाधा करणी संकटे सर्व काही दूर होण्यासाठी मदत होईल आणि तुमची सर्व प्रकारची माहिती मी या ठिकाणी देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करेन. अजून कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनला मला नक्की पाठवा, नक्की कळवा, मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून पाठवेन. ठीक आहे, फक्त कोणत्या टॉपिक वरती पाहिजे हा मला या ठिकाणी कमेंट करायचा आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो सर्व लोकांपर्यंत काय करायचा, हा शेअर करायचा आहे. एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप मेहनत करावं लागते मित्रांनो. ही जी माहिती आहे ही पुरवण्यासाठी खूप ग्रंथांचा, गुगलचा किंवा अनेक प्रकारची माहिती तुम्हाला देण्यासाठी मला ग्रंथ वाचावे लागतात. ग्रंथामधील सर्व प्रकारची माहिती शोधून काढावी लागते आणि ते तुमच्यापर्यंत शुद्ध सोप्या मराठी भाषेमध्ये आणावी लागते. खूप मेहनत लागते एडिटिंग करण्यासाठी, स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती देण्यासाठी खूप मेहनत लागते तेव्हा. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्व लोकांना माहिती होईल की गुरुमंत्राचे फायदे काय असतात, नाथांची सेवा केल्यानंतर काय होतं, कशा प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व लोकांपर्यंत पाठवा तुम्ही, जेणेकरून सर्व लोकांना संपूर्ण ज्ञान या ठिकाणी होईल आणि नाथ संप्रदायाचा प्रसार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे पाऊल हे माझे एक पाऊल आहे, तुम्ही मला साथ द्याल, सपोर्ट कराल अशी माझी विनंती आहे. जाताना तेवढं एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश.